माननीय श्री भाऊ तोरसेकर यांनी आपले विचार व्यक्त करावेत ही नम्र विनंती. आणि सुनीलने आवेश फार चांगलं भाषण केलं. अर्थात काम केलेलं आहे तो जास्त बोलतो, नाही तर त्याला काम न करता बोलायचं असतो तो टीव्हीवर जातो. त्यामुळे सुनीलने इथे भाषण करणं योग्य होतं. त्यांनी जिथे सोडलं तिथूनच मी सुरू करेन. त्यांनी सुरुवात जी केली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सगळे बुद्धिजीवी आहात. तेव्हा मी घाबरलो होतो खरं, कारण मी बुद्धिजीवींना घाबरतो. कारण 50 वर्षाच्या पत्रकारितेतला माझा सगळ्यात मोठा अनुभव असा आहे की जगातल्या सगळ्या समस्या बुद्धिजीवी निर्माण करतात आणि अडाण्यांना सोडवायला लागतात. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे 10 वर्ष ज्यांनी सरकार बुडवलं ते बुद्धिजीवी आता म्हणतात की अर्थशास्त्राला घरघर लागली, अर्थव्यवस्थेला. हे बुद्धिजीवी असतात. मला म्हणून सुनीलने जिथून गोष्ट सांगितली तशी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगितली की असे ते निवृत्त झालेले 65-70 वर्षाचे अतिशय विद्वान एज्युकेटेड गृहस्थ निवृत्तीनंतर रोज जाऊन त्या चौपाटीवर बसायचे, आरामखुर्ची घेऊन जायचे, बसायचे. त्या लाटा कशा जातात, भरतीच्या लाटा कशा येतात त्या मोजायचे, त्याचं निरीक्षण करायचे. हा त्यांचा निवृत्तीनंतरचा एक छंद होता. काही दिवसांनी त्यांच्या लक्षात येतं एक 5-7 वर्षाचा छोटासा मुलगा तिथे येतो आणि तो ओहोटीच्या वेळेला जेव्हा लाटा मागे 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 जातात समुद्राच्या, त्यावेळेला त्या लाटांमध्ये जे असे थोडेसे थर, उंच थर निर्माण होतात, त्याच्यात अडकून पडलेले शिंपले किंवा छोटे मासे असतात, तर ते अडकून पडतात आणि त्यामुळे पाणी मागे गेल्यावर त्यांना समुद्रात जाता येत नाही. तो मुलगा रोज आला चौपाटीवर की तो ओहोटीच्या वेळेला ते मासे, शिंपले अडकून पडलेले उचलून पुढच्या मोठ्या पाण्यात टाकतो, गुडघावर पाण्यात जाऊन रोज करत असतो. या गृहस्थांना कुतूहल वाटतं. रोज हा मुलगा, लहान मुलगा आहे, खेळायचं, किल्ला करावा, आणखीन काय करावं हे सोडून हा का उद्योग करतो. शेवटी न राहून एक साधारण महिनाभर निरीक्षण केल्यानंतर ते त्या मुलाला एक दिवशी बोलवतात. म्हणे हे तू काय करतोयस? तुम्हाला नाही म्हणे, ते अडकून पडले तर ते पाण्यामुळे मरून जाणार ना, मी त्यांना पाण्यात सोडतो, त्यांच्या घरात सोडतो, ते मरणार नाही तेवढी काळजी घेतो, मला जमेल तसं मी करतो. आता हे बुद्धिजीवन एज्युकेटेड फार विद्वान होते, अमर्त्य सेन होते असं समजायला हरकत नाही. त्यामुळे ते म्हणाले, अरे बाळा, जगात किती समुद्र आहेत माहिती आहे का तुला? किती चौपाट्या आहेत माहित का? लाखोने करोडो मैलाचा समुद्राचा किनारा आहे. त्या किनाऱ्यावर रोज लाटा येतात, रोज ओहोटी येते, भरती येते, ओहोटी येते, असे करोडो जीवजंतू रोज मरतात. तू हे 5-25 वाचवून काय करणार आहेस? मुलगा त्यांच्याकडे बघून हसतो, म्हणतो, आजोबा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ना. या जगात काही फरक पडत नाही की मी 5-25 जीव वाचवले म्हणून. या जगाला कुठलाही फरक पडत नाही. पण ते 5-25 जीव आहेत ना, त्यांना मोठा फरक पडतो. त्यांना मोठा फरक. मित्रांनो, त्या मुलाचं नाव आहे नरेंद्र मोदी. त्यामुळे हा माणूस 5 वर्ष काय करतोय हे इथल्या बुद्धिजीवींना कळलंच नाही. संडास बांधणे हे काय काम आहे का? ही काही योजना आहे का? हा, योजना कशी? अन्न सुरक्षा 2.5 लाख कोटी, अशा घसघशीत काहीतरी करायचं ना, हे काय. पण माणूस या लोकांच्या डोक्यात शिरू शकत नाही. पुरोगामी प्रतिगामी हा जो विषय मी सांगतोय की छोट्या छोट्या गोष्टी देखील ज्यांना कळत नाही त्यांना बुद्धिजीवी म्हणतात आजकाल. म्हणजे एका चॅनेलवर चर्चा होती आणि मी त्याच्यात सहभागी होतो. हल्ली जायचा गेले काही महिने बंद झालो. हात जोडून त्यानं विनंती केली की घरी पण कॅमेरा पाठवू नका, कारण माझा उरलेला मेंदू आहे त्यालाही गंज चढेल कशी भीती वाटतात. कारण किती असंबद्ध बोलावं याला मर्यादा असतात.
तर त्या चर्चेमध्ये शेवटी 30-35 मिनिटं झाली. मी त्याला हात वर करून सारखा इशारा करत होतो. शेवटी त्या अँकरने मला संधी दिली. तर मी त्याला म्हटलं, भाऊ कशावर चर्चा चालू आहे? तो म्हणाला, कमाल आहे भाऊ, विषय तुम्हाला आमंत्रण दिलं तेव्हा सांगितलं होतं, आज महाराष्ट्र विधानसभेमध्ये बजेट मांडलंय, अर्थसंकल्प मांडलाय, त्याच्यावर चर्चा आहे. म्हटलं मग हरकत नाही, मला काही बोलायचं नाही. तो म्हणाला, का नाही? म्हटलं माझ्या ज्ञानात आज भर पडली. तुम्हाला कसली भर पडली? नाही, रेल्वे खातं भारत सरकारने महाराष्ट्र सरकारकडे सोपवलंय, पहिल्यांदा कळलं. माझा समज होता की ते भारत सरकारचं आहे. तो म्हणा कसं काय? म्हटलं मग हे दोन प्रवक्ते, दोन पक्षाचे बोलत आहेत, ते मगापासून मुंबईतल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर ब्रिज बांधले, पूल बांधले, सरकते जिने बांधले सांगतायत. ह्याचा म्हटलं माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पात पुढे समावेश नाही. नाही मी ते थांबवणारच होतो. म्हटलं 40 मिनिटं गेली, 1 तासात. ह्याला अँकर म्हणतात आजकाल. आणि मग त्याला गंमत म्हणून विनंती केली, निदान यापुढे तुमच्या चर्चेमध्ये हे जे दोन पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यांना तरी एकत्र बोलवू नका. तो म्हणाला का? नाही म्हटलं, एकाचं नाव अवधूत वाघ आहे आणि दुसऱ्याचं नाव वाघमारे. त्यामुळे चर्चा संपतीने शिकार सुरू होते. या पद्धती आपण रोज ऐकतो आणि असं पल्लेदार बोलत असतात. एखाद्या एबीपीच्या कार्यक्रमात मी शेवटी सांगितलं, किंवा प्रसन्न सगळ्या भारतीयांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होऊन देत, 2 कोटी रोजगार तयार होऊन देत, हे झाल्याचं फायनल सर्टिफिकेट राष्ट्रपतींकडून आलं की त्याच्यानंतरच्या कार्यक्रमात मला बोलवायचं. नाही असं कसं म्हणतो तुम्ही? हो म्हटलं, कारण हे सराट ऐकायचा मला कंटाळा आलाय ना. हे मी ऐकतो रोज रोज तेच बोलतात. म्हटलं 15 लाख कुठे आहेत, 2 कोटी रोजगार कुठे आहेत, तेव्हा ते मिळू देत. म्हटलं ते सराट न ऐकण्याचं माझं स्वातंत्र्य आहे की नाही? पण तुम्ही मला कार्यक्रमात घेतलं की 1 तास मला ते कंपल्सरी ऐकायला लागतं. माझं काही स्वातंत्र्य आहे की नाही? म्हणजे इतक्या निर्बुद्ध चर्चा चालतात. गंमत अशी की ही 22 मे 2019 पर्यंत आपण हे ऐकत होतो. ते एका दिवसात सगळ्यांच्या खात्यात 15 लाख रुपये गेले. कोण नाव काढायला तयार नाही. 23 मे नंतर मला हात वर करून सांगा, कोणी ऐकले का 15 लाख कुठे आहेत विचारणार? याचं कारण असं आहे की हे समजू शकत नाही ती माणसं. योगायोग असा आहे की मी 2013 मध्ये एक पुण्यनगरीत लेखमाला लिहिली होती आणि त्याच्यात मी बीजेपीला आवाहन केलं होतं की मोदींना तुम्ही नेता करा, मोदी तुम्हाला बहुमत मिळवून देऊ शकतात. हे 2013च्या जानेवारी-एप्रिल दरम्यान मी 27 लेख लिहिले होते. पुढे जुलैमध्ये मोदी नेता झाले, म्हणजे त्यांना उमेदवार केलं पंतप्रधान पदाचं. आणि मग माझ्याकडे एक प्रकाशक आले, ते म्हणाले आपण याचं पुस्तक करू. मी त्याच्यासाठी एक नवा लेख लिहिला आणि ती लेखमालाच पुस्तक म्हणून प्रसिद्ध झाली. आज आहे आपल्याकडे 5 सप्टेंबर, बरोबर 2 आठवडे कमी आहेत 1 वर्ष व्हायला. 19 सप्टेंबर 2018 मध्ये ठाण्याच्या एका गणेशोत्सवात माझं व्याख्यान होतं. व्याख्यान म्हणण्यापेक्षा मुलाखत होती राजकीय पत्रकारितेच्या अनुभवात. तिथे एका श्रोत्याने मला प्रश्न विचारला की काही महिन्यांनी लोकसभा निवडणूक व्हायची, तुमचा अंदाज काय? तर मी म्हटलं मोदी 300+ जागा मिळवतील. तू म्हणाला मग गठबंधनाचं काय? म्हटलं गठबंधन वगैरे काय होत नाही. पण नाही म्हणे झालं तर काय? म्हटलं गठबंधन खरोखरच झालं तर मोदी 350 जागा मिळवतील. तर हे ऐकल्यावर लोकांना गंमत वाटते की गठबंधन, त्याचं कारण तुमच्या डोक्यात इतक्या कचरा भरून ठेवलेला असतो या रोजच्या चर्चा आणि अग्रलेखातून की तुम्ही समोर दिसणारं बघू शकत नाही. आणि मी आत्ता तुम्हाला सांगतो, असं मी सतत सांगत असतो, पण गेल्या लोकसभेच्या निकालानंतर शेखर गुप्तासारख्या संपादकाने कबूल केलं की आम्हाला दिसत होतं, आम्ही बघायला तयार नव्हतो. फरक लक्षात घ्या मित्रांनो. दिसतं सगळं, बघता काय याला महत्व असतं. तुम्ही आता इथे आला त्या कार्यक्रमाला, तुम्हाला शेकडो गोष्टी दिसलेल्या आहेत. तुम्ही डोक्यावर कॅमेरा लावला असता तर त्या सगळ्या टिपल्या गेल्या असत्या. घरी जाऊन तेच तुम्ही त्या मॉनिटरवर बघितलं तर गंमत वाटली, सर ह्यातलं आपण काही बघितलेलं बरंच आठवत नाही का, तर कॅमेरा ते सगळं टिपतो पण डोळे बघत नसतात. कारण डोळे सिलेक्टिव्हली बघतात.
डोळे मिळालेला सिग्नल मेंदूकडे पाठवतात, पण मेंदू बघायला तयार आहे की नाही ह्याच्यानुसार बघितलं जातं. त्यामुळे या लोकांना बघायचंच नव्हतं ना, तर दिसणार कसं? त्यामुळे ते जे माझं मग त्या प्रकाशकांनी सांगितलं, भाऊ पुन्हा मोदीच का पुस्तक करू, आणि मी यावेळेला लिहिलं होतं मोदी 300+, पुन्हा मोदीच काय माझं पुस्तक होतं. आणि त्याच्यात मी कसे 300+ जागा मिळवू शकतात. आणि दुसरीकडे सगळी गठबंधनाची चर्चा चालू होती. मला माझे सगळे पत्रकार मित्र खुळ्यात काढत होते. मी त्यांना एवढंच सांगत होतो, मूर्खांनो, मोदीला कसं पाडावं हे पुस्तकात मी म्हटलेलं आहे. आणि म्हणून मला मोदी भक्त म्हणतात. माझा ब्लॉग बारकाईने वाचा की मोदी शहांचे सगळे डावपेच मी उलगडून सांगतो आधी. यांना बघायचे नाही, यांना ऐकायचे नाही. आणि मग अशी गंमत झाली की मुंबईतल्या एका प्रख्यात इंग्रजी दैनिकाच्या संपादक मंडळाचा अभ्यासवर्ग घ्यायला मला बोलवलं. आणि म्हणून तुम्ही आम्हाला समजव, हे तुमच्या डोक्यात आलं कुठून? कारण मी कुठे जाणारा नाही, मी पत्रकार परिषदेत पण जात नाही, मी नेत्यांना भेटत नाही, मी घरी खोराड्यात बसून लिहिणार आहे, माझी कुठे संस्था नाही, मी सर्वे घेत नाही, मग मी 300 आकडा काढला कुठून? तर मी त्या संपादक मंडळाला समजावलं, म्हटलं पहिली गोष्ट लक्षात घ्या, इथे मी बोलायला आलोय, सांगायला आलोय, मी समजवीन, पण तुम्हाला समजणे ही माझी जबाबदारी नाही. तर तेवढं तुम्हाला करायला लागेल. आणि मला खात्री आहे की तुमच्या डोक्यात काहीही शिरणार नाही, कारण तुम्ही बुद्धिजीवी आहात. पण निर्बुद्धता हे लक्षण झालेलं आहे. एखादी गोष्ट माहिती नसणं. तुम्ही कुबेरांचे अग्रलेख वाचा, कशी निर्बुद्धता ही सुंदर शब्दात मांडता येते. निर्बुद्धता सुंदर कशी असू शकते? निर्बुद्धतेचं सौंदर्य म्हणजे कुबेरांचे अग्रलेख. चुकीच्या माहितीवर आत्मविश्वास पूर्ण फक्त राहुल गांधी नंतर कुबेरच करू शकतात. पण त्याच्यावरून एक गोष्ट आठवली, सांगतोच मला. हे राहुल गांधी, तुम्ही म्हटलं मगाशी की मला मी असे पत्रकार मित्र बोलत होते, तर त्यांना मी म्हटलं, हो राहुल गांधींना एक प्रश्न कोणी का विचारला नाही की ते जे काही 72,000 रुपये आपके खाते में डायरेक्ट डाल देंगे. सो राहुल गांधी बोलायचे ना की 72,000 रुपये तुमच्या खात्यात थेट टाकणार, हमारी सरकार आ रही है, अमुक करणार. म्हटलं त्या पत्रकार परिषदेत एकाही पत्रकाराने प्रामाणिकपणे त्यांना एवढा एक प्रश्न का नाही विचारला, बाबा तू ज्या खात्यात 72,000 रुपये भरणार आहेस ते खातं काढलं कुणी बँकेत? तुझ्या दादीने काढलं का, तुझ्या पप्पानी काढलं की मनमोहन चाचानी काढलं? ते झिरो बॅलन्स जनधन अकाउंट हे मोदींनी काढले ना. बरं, मोदींनी काहीच केलं नाही म्हणतात परत. अरे ती खाती तर काढली ना. त्या 2-3 पत्रकार म्हणून तू असंच बोलतोस नाही. मी त्यांना म्हटलं, मोदी किती दूरदृष्टीचा माणूस आहे बघा. 2029 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होणार आणि 72,000 रुपये खात्यात टाकला म्हणून आत्तापासून खाती काढून उद्या राहुल गांधीची अडचण व्हायला. अरे म्हटलं, एका पत्रकाराला हा प्रश्न विचारा असा वाटला नाही. पण ही सगळी मंडळी त्या इको चेंबर मध्ये बसलेली असतात. मला काय ऐकायचं? कोण जुनं गाणं तुम्ही ऐकलेलं असेल, खूप जुनं गाणं आहे, माझ्या तरुणपणी कॉलेजच्या काळातलं एक सिनेमातलं गाणं आहे. तो हा सगळा बुद्धिजीवी वर्ग आहे, त्याचं वर्णन त्या गाण्यामध्ये. तो हिरो, आता वयात आलेली मुलगी असते, तिला आपोआपच आपण सुंदर होत असं वाटतं. ती असो नसो, हा वेगळा भाग असतो, पण तिला सुंदर होत असं वाटत असतं. आणि ते कोणीतरी सांगावं ही पण इच्छा तीव्र होत असते त्या वयामध्ये. आणि त्याचं वर्णन त्या गाण्यामध्ये आलंय. तो हिरो म्हणतो, क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो. क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो. मग ती म्हणते नायिका, फिर से कहो, कहते रहो, अच्छा लगता है. हा बुद्धिवाद झालेला आहे.
योगेंद्र यादव मोदी कसा फाडणार हे शेखर गुप्ताला सांगणार. मग शेखर गुप्ता टाळ्या वाजवणार आणि प्रणय रायला विचारणार की अँटी विल वर्क. स्वतःवर खुश असतो. पण त्यातलं त्या गाण्यात, आता बघा हे गाणं साधं आहे, तुम्ही 1000 वेळा ऐकलं असेल, पण त्यातलं राजकारण, त्याच्यात आशय आहे. गंमत होती, विषय असतात पण विषयामध्ये आशय असतो. तो आशय समजून घेतला नाही तर नाही पुढे जाता येत, नाही पुढे जाते. त्या गाण्यातला आशय कुठे? तो म्हणतो क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो. मग ती म्हणते फिरसे कहो, कहते रहो, अच्छा लगता है. सगळं आशय पुढच्या ओळीमध्ये आहे. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. वाह वाह वाह. लगता है, होता नहीं है, लगता है. लक्षात घ्या, 70 वर्ष लगता है, होता नहीं है, होता नहीं है. 70 वर्ष गेली म्हणजे काय गेली मित्रांनो? पुरोगामी आमचे कुमार सप्तचे मित्र आहेत माझे, तरुणपणाच्या चळवळीतले वगैरे. त्यांनी पुरोगामित्वाची व्याख्या केली की जो पुढे बघतो, पुढल्या येणाऱ्या काळाकडे बघतो तो पुरोगामी, आणि जो मागे बघत असतो तो प्रतिगामी. आता गंमत बघा, प्रणब मुखर्जी जेव्हा संघाच्या स्थानावर काय ते नागपूरला येणार होते, त्याच्यावरून कल्लोळ झाला होता, टीव्हीवर चर्चा चालू होती. मी त्या कार्यक्रमात मला बोलवलं होतं. मी म्हटलं गंमत आहे, पण सप्तर्षींनी त्यांच्या सत्याग्रही नावाच्या मासिकात लिहिलेली व्याख्या आहे की जो पुढे बघतो तो पुरोगामी, मागे बघतो तो प्रतिगामी. म्हटलं कुमार सप्तर्षी इथे पण चर्चेत आजच्या सुद्धा परत परत गोळवलकर गुरुजींचं विचारधन बंच ऑफ थॉट्स त्याच्यावर बोलतायत. आणि आजचे सरसंघचालक मोहन भागवत स्वतःच बोलून गेले की गुरुजींचे काही विचार आता बाजूला ठेवायला लागतील, ते कालबाह्य झालेत. म्हणजे काळानुसार संघ बदलायला तयार आहे, सरसंघ बदलायला तयार आहे, पण पुरोगामी विचारवंत मागेच बघतोय. तो गोळवलकर गुरुजींचे 70 वर्ष जुने विचार घेऊनच बोलतो. आणि त्यामुळे मग घोळ होऊन बसलेला आहे. प्रतिगामी जे आहेत, ज्यांना हे प्रतिगामी म्हणतात, ते पुरोगामी होत चालले. आणि पुरोगामी आहेत ते प्रतिगामी कसे झाले बघा तुम्हाला. 1 जानेवारी 2017 गडिंग्लजला माझं व्याख्यान होतं. तिथे जाईपर्यंत मला माहित नव्हतं की आयोजक कोण आहेत, काय. ज्यांनी मला बोलवलं ते डॉक्टर नाईक म्हणून खूप जुने गांधीवादी होते. आणि विषय ठरला होता मोदी, गांधी ते मोदी. गांधी ते मोदी म्हटलं, मी त्यांच्याशी व्याख्यानाला सुरुवात केली. योगायोगाने तोच दिवस असा होता की नोटाबंदीची मुदत संपली होती. नोटाबंदीची मुदत संपली होती आणि त्याच्यासाठी फाटक्या खिशात हात घालून बँकेत उभे राहिलेले राहुल गांधी मामाकडे गावाला गेलेले होते. त्या दिवशी नोटाबंदी संपली होती, बरोबर आहे. आणि विषय माझा काय होता, गांधी ते मोदी. मी तोच विषय त्या दिवशी घेतला आणि म्हटलं नोटाबंदी झाल्यानंतर लोकांचे किती हाल होत आहेत. 4-4 तास लोक उभे आहेत, काही लोकांना चक्कर आली. हे सगळी तक्रार करणारे कोण होते? सगळे गांधीवादी होते, सगळे गांधीवादी होते. म्हटलं रांगेत उभे राहून चक्कर येते, त्रास होतो उन्हाचा, म्हणून तक्रार करणाऱ्या गांधीवाद्यांना गांधी कळलाय. म्हटलं या माणसाने तर बघ काळा पैसा संपवण्यासाठी जनतेने नोटा रद्द केल्या, त्या बदलून घेण्यासाठी रांगेत उभारायला सांगितलं. आत्महत्या करायला नाही सांगितलं, पोलिसांचा मार खायला नाही सांगितलं. गांधीजींनी देशासाठी लाठ्या खा, गोळ्या छातीवर झेला म्हणून सांगितलं. ते गांधीनं देशासाठी, ज्या देशातली जनता छातीवर गोळ्या झेलायला तयार असते, ती बँकेत उभी राहणार नाही का 4 तास? राहील. हे कळलेला खरा गांधीवादी नरेंद्र मोदी. का मोदी हिंमत करू शकले? या देशात गांधी झाला होता म्हणून मोदी नोटाबंदी करू शकले. तेवढा त्रास या देशातली जनता देशासाठी, समाजासाठी किंमत मोजायला तयार आहे, त्याग करायला तयार आहे. हे गांधींना कळल्यानंतर दुसरा कळलेला माणूस नरेंद्र मोदी.
बरोबर आहे. आणि त्याला हे गोडसेवादी म्हणतात. काय विरोधाभास आहे बघा. यांना गांधी कळलाय, यांना गांधी नाही कळलं आणि ते सगळे गांधीवादी आहेत. योगायोगाने त्यावेळेला, त्याच्या 2-3 महिने आधीची गोष्ट आहे, एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये मी बातमी वाचली होती की पुण्यामध्ये महाराष्ट्र गांधी स्मारक निधी महाराष्ट्र म्हणून संस्था आहे, तशीच दिल्लीत पण गांधी स्मारक निधी आहे. आणि या 2 संस्था ज्या आहेत यांच्यात पुण्याच्या कोथरूड मधल्या काहीतरी 5-6 एकरच्या प्लॉटवरून 16 वर्ष केस चालली आहे सुप्रीम कोर्टापर्यंत. हे गांधीवादी कच्चे दलाली. काय केलं त्या मी बातमी वाजल्यानंतर मी कोथरूडला पुण्याला घर आहे माझं, ते जाऊन तो प्लॉट शोधून काढला, बघितला त्याच्यावर 8-10 अनऑथराइज शेड्स आहेत, त्याचं भाडं खायचं आणि त्याच्यावर महिन्यातून एखादा काहीतरी गांधी नावाने कार्यक्रम करायचा, बाकी काही नाही. त्याचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी आहेत. हा गांधीवाद आहे मित्रांनो. स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष खादी ग्रामोद्योग, वेगवेगळ्या गांधी संस्था याच्यासाठी हजारो कोटीचं अनुदान घेऊन चंगळ करण्यात आली. पुढे काय झालं? खादी ग्रामोद्योग बंद पडायला आला. तो मोदींनी प्रयत्न केल्यामुळे खादी कमिशन प्रॉफिट मध्ये आले. आणि गांधीवादी काय करतात? गांधीजींनी स्वदेशीची चळवळ सुरू केली. बरोबर आहे का? तर परदेशी कंपन्या आम्हाला लुटतात, इथून प्रॉफिट काढून परदेशी घेऊन जातात, नफा काढून नेतात, या देशाची आर्थिक लूट करतात. म्हणून त्या विरुद्ध गांधीजींनी स्वदेशीची चळवळ सुरू केली. बरोबर आहे. त्या चळवळीला सरकारने खादी ग्रामोद्योग वगैरे कॉटेज इंडस्ट्री म्हणून किती सरकारचे अनुदान काय झालं? ते सगळं बुडीत. मग त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी, त्यांचे भत्ते याच्यावर चंगळ झाली. बाकी पुढे काही झालं नाही. मल्टीनॅशनल कंपन्या इथे मजा करत राहिल्या, लुटत राहिल्या तुम्हाला. मग ते हिंदुस्थान लिव्हर असो की आणखीन कुठचे असो. 6-7 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी रामदेव बाबा नावाच्या एका माणसाने आयुर्वेद आणि योगाचं हे करून आज कुठपर्यंत नेले? घाम फुटलाय सगळ्या मल्टीनॅशनलला. आज पहिल्यांदा कोलगेट सांगते आपके पेस्ट में नमक है क्या? बरोबर आहे ना? हे कुठून आलं नमक? कारण रामदेव बाबाच्या स्वदेशीने त्यांना आव्हान निर्माण केले. आणि त्याच्यावर पोटदुखी रामदेवच्या कामाबद्दल कोणाला आहे? सगळ्या गांधीवाद्यांना. मग कोण प्रतिगामी आणि कोण पुरोगामी? वा, सांगा मग, कोण गांधीवादी आणि कोण गांधी विरोधी? डोळसपणे आपण बघणार आहोत की नाही याच्याकडे? कधीतरी डोळसपणे बघा. पण नाही, तो सत्यनारायणाचा भटजी जसा येऊन पोथीवर पडपड पाणी सोडा, हात जोडा म्हणतो ना, तसे ते सगळे डावे बोलत असतात. आणि मग बोलता बोलता त्यांना भान पण राहत नाही. आपण मोदी विरुद्ध होत ना, प्रॉब्लेम नाही. मोदी काय, तुमची भूमिका काय? नाही, मोदींनी जाहीर केली का? मोदींनी जाहीर केलं की त्याच्या विरुद्ध आम्ही. तर मोदी काय बोलतात त्याचा विषयच नसतो, हे ताबडतोब त्याच्या विरुद्ध. त्या अक्षय कुमारला मोदींनी मुलाखत दिली, त्याच्यात त्यांनी सांगितलं राजकारण सगळं ठीक असतं, पण ममता ती माझ्याशी खूप चांगली बघते. दर दिवाळीला मला 2 कुर्ते पाठवते स्वतः घेऊन, मिठाई पाठवते, लाडू पाठवते. त्या तिरीमिरीत ममता काय वेळी पुढल्या माती घालून पाठली. हा माणूस तिला चांगली म्हणतोय तर ती मी कशी नालाय काय? मोदींनी ममताचं कौतुक केलं तर ती स्वतःला नालायक ठरवायला पण पुढे येते. ह्याला विरोध म्हणतात. कशासाठी विरोध माहित नाही. कशा रीतीने आपण सरकत चाललोय बघा. आपण हे रोज ऐकतोय. जरा डोळसपणे आपल्याला बघता आलं पाहिजे. की हा माणूस बोलतो तर काय बोलतोय, त्यांना कळतंय का? त्यांना अनेकांना ते कळत नाही, पण ते बोलत असतात आणि चालू असतं. आणि प्रत्येक जण सेक्युलर, पुरोगामी हे शब्द बडबडायचे की पुढे. म्हणून या लोकांना सेक्युलर जाणवायचे पुरोगामी ब्राह्मण म्हणतो.
हे जानवं गाड्यात घाल की वाटेल ते बडबडलं तरी मंत्रच आहे. इतक्या पोरकट लेव्हलवर ते जातात की त्यांना माहित नसतं. तुम्हाला गंमत वाटेल की काँग्रेस मुक्त भारत ही मोदींची आयडिया नाही, ती बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि अगदी प्रकाश आंबेडकर पण मोदीच्या विरुद्ध त्याच्यासाठी बोलतात. काँग्रेस मुक्त करणार आहे तुम्ही कोण, मग तू कर. बाबासाहेबांनी ही भूमिका तेव्हा मांडलेली आहे तुम्हाला सांगतो. आणि BC कांबळेंच्या पुस्तकात ते आलेले आहे की जोपर्यंत काँग्रेस संपत नाही तोपर्यंत विचाराधिष्ठित राजकारण या देशात सुरू होणार नाही. आणि म्हणून काँग्रेस संपवली पाहिजे या कल्पनेतून त्यांनी रिपब्लिकन पक्षाची कल्पना मांडली होती. आणि त्याचं कारण मीमांसा पण बाबासाहेबांनी केलेली आहे की काँग्रेस कुठल्याही दुसऱ्या विचाराचं बीज रुजू देत नाही. तुम्ही जर 50-60 वर्षातलं राजकारण बघितलं तुम्हाला दिसेल की विरोधी पक्षातून कोण उमदा कार्यकर्ता दिसला की त्याला उचलून नाही, त्याला काँग्रेसमध्ये आणायचं आमिष दाखवायची, त्याला पदं द्यायची. आणि अशा रीतीने विरोधी संघटना निपुजू दिली गेली. नाही तर 70 वर्षात दुसरा पक्ष उभा राहत नाही. का उभा राहणार नाही? सहज उभा राहतो. पण द्यायचा नाही, त्याला करप्ट करायचं सगळ्यांना. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जसं त्या इंग्रजी वर्तमानपत्रात मला बोलवलं होतं अभ्यासवर्ग घ्यायला, तर त्यांच्या संपादक एडिटर इन चीफ होत्या. त्यांनी मला एक प्रश्न विचारला की 2019च्या निवडणुकीचं 2 वाक्यामध्ये वर्णन करू शकाल का? तुम्ही त्यांना सांगितलं 2 वाक्य कशाला, मी 2 शब्दात वर्णन करतो. ते म्हणले काय? तो म्हटलं मॅकॅनस गोल्ड. हे इंग्रजी सिनेमाचं नाव आहे. त्यांना माहिती होतं, खूप जुना सिनेमा आहे गाजलेला, की कुठेतरी अमेरिकेच्या त्या एका डंबर दऱ्या खोऱ्यामध्ये सोनं आहे आणि ते सोन्याचा हे घेण्यासाठी टोळ्याच्या टोळ्या जात असतात. मग त्या टोळ्या एकमेकात, सोनं तिकडे आहे कुठेतरी आहे, माहित नाही कुठे आहे, आणि त्याच्यासाठी एकमेकाच्या उरावर बसत असतात, एकमेकाचे मुडदे पाडत असतात. मग शेवटी सेटल करतात, ठीक आहे तुमचाही अर्धा हिस्सा चला. मग तिसरी टोळी आली, अच्छा वनथर्ड करू. मग चौथी आली म्हणून आपण चौघात समान करू. अशा त्या टोळ्या जमत जातात. त्यातली गंमत एक असते की ग्रेगरी पेक जो आहे त्यातला हिरो, तो एक पोलीस अधिकारी असतो आणि त्याने तो नकाशा एका आदिवासीकडून बघितलेला असतो. म्हणून तो ओमर शेरीफ त्याला बकोटीला धरून ती जागा तू सांग, कारण तू मेमराईज केलेली आहेस, म्हणून त्याला नेत असतो फरफटत. आणि फक्त त्या एवढ्या गोतावळ्यामध्ये गरगिरी पेक हा एकच असा असतो की ज्याचा त्या सोन्यावर विश्वास नसतो. आणि जेव्हा ते तिथे पोचतात ते सगळे दरीतलं सोनं बघून ते चक्रावतात. पण शाप असा असतो की त्या सोने उकरायला तुम्ही जाल तर भूकंप होऊन ती दरी सगळी गडप होईल. आणि ते तसंच होतं. ते झाल्यावर तो प्रत्येकजण पळत सुटतो. आणि जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा ती नायिका असते, चित्रपटाचा नायक ग्रेगरी पेक आणि तो व्हिलन जो आहे उमर शेरीफ, हे तिघेच कसे बचावतात आणि बाहेर येतात. त्या उमर शेरीफने आपल्या घोड्याच्या पखालीत ठेवलेलं जे सोनं असतं तो चुकून तो घोडा हा ग्रेगरी पेकला मिळतो आणि उमर शरीफ दुसरीकडे जातो आणि ग्रेगरी पेक तो घोडा घेऊन जातो. ज्याचा त्या सोन्यावर विश्वास नसतो त्यालाच ते सोनं मिळतं. ज्याला त्या सोन्याचा हव्यास नसतो, मोदीला सत्तेचा हव्यास नाही, बहुमत कोणाला मिळालं? तर ती संपादिका मला म्हणाली आम्ही असं सिंपली आम्ही विचारच करू शकत नाही, तुम्ही हा विचार. म्हटलं त्या कथेत एक आशय आहे, त्या कथेत एक आशय आहे, तो समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर हे उलगडेल. आणि मी गावात आलोय म्हणून तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगेन. त्यांना जे सांगितली तेही तुम्हाला सांगेन. ते म्हणाले पण मग मोदींच्या काळामध्ये इन्स्टिट्यूट संस्थांचं उद्ध्वस्त झालंय, अमुक झालंय, तमुक झालंय, अँटी इन्कम्बन्सी. म्हटलं हे असले शब्द मला आवडत नाही. अँटी इन्कम्बन्सी, प्रो इन्कम्बन्सी, हे दिल्लीत बसलेले JNU मधले काही प्राध्यापक असे शब्द काढतात गुळगुळीत आणि मग बाकीचे पोपट त्याचे हे करत जातात. म्हणजे आपण इथे गावात तुम्ही बघा की आता इथून बाहेर पडला, एका कुत्र्याला दगड मारा, तो भुंकायला लागला की 50 फुटावरचा कुत्रा भुंकायला लागला. असं करत 2 किलोमीटर होता, तोही भुंकतो, त्याला थांबवले
का बोलतो माहित नाही, मागचा भोंकला मी. अच्छा लगता त्याला ब्रेकिंग न्यूज म्हणतात, प्रॅक्टिकली बार्किंग न्यूज असते. तुम्ही बघा, अनेकदा कळतच नाही का बोलतोय, कशाला बोलतोय. परवा झालं ना हायकोर्टामध्ये, वॉर अँड पीस इन जंगल महल असं जज म्हणतोय. त्या अर्धवट पत्रकाराने वॉर अँड पीस घेतलं, पुढे दिल्लीतल्या विद्वानांनी त्याला काय तो लिओ टॉल्स्टॉय जोडला आणि केवढं झालं. अरे मूळ काय बोलला तो बघ ना, पण ते ऐकायला वेळ कोणाला आहे. माझं आधीच मन तयार असतं. मोदी नालायकाच्या, मला ती जुनी एक आम्ही गोष्ट ऐकलेली आठवते. का शाळेमध्ये पूर्वीच्या काळात इन्स्पेक्शन व्हायची, तर ते इन्स्पेक्टर आलेले असतात आणि ते एका वर्गात जातात, इतिहासाचा पिरियड चालू असतो म्हणून त्याला विचारतात, एका मुलाला उभा करून विचारतात, कोण अफजल खानाचा पुतळा कोणी काढला. तू गुडगं घालून बघत असतो. मास्तर करडे असतात, ते तिथे उभे असतात, मी नाही काढला. इन्स्पेक्टर मास्तरांकडे बघायला लागतं, हे काय वाटतं. मास्तर तेवढे ठामपणे म्हणतात, हे गुरुवाचं कार्ट आहे ना, हे गावात ओवाळून टाकलेलं पोर आहे, ह्यानीच काढला असणार. आता इन्स्पेक्टर कपाळावर हात मारला, ते म्हणतात बरं बसा म्हणून. आणि मास्तरला घेऊन हेडमास्तरांकडे जातात. म्हणून काय म्हणे शाळेत चाललंय, मी असाचा प्रश्न विचारला. तो मुलगा म्हणतो मी नाही काढला कोथळा. मास्तर म्हणतात तूच काढणारा असं, तो हलकट पोरगा आहे सगळ्यात. हेडमास्तर त्याच्यावर खाली असतात. ते म्हणतात तुम्ही काळजी करू नका, कुठेही कोथळा कोणाच्या दप्तरात दडवलेला असेल ना, हे आमचे मास्तर भयंकर भाग आहे यांचा. ज्या दप्तरात लपवला असेल त्यातला काढून तुम्हाला देतील, तुम्ही काळजी करा. असा कारभार चालतो, असा बुद्धिवाद चालतो, अशी विद्यापीठं चालतात, अशी विद्यापीठं चालतात. आणि म्हणून यापैकी कोणाला येतंय काय ते दिसत नव्हतं, कारण त्यांना बघायचं नव्हतं, त्यांना बघायचं नव्हतं. मोदी काय करतोय हा माणूस, हे कोणी, मी त्यांना त्या संपादिकाला एक प्रश्न विचारला. म्हटलं मला एक तुम्ही सांगा की 2014 मे मध्ये मोदी सत्तेत आले, त्याच्या आधीपर्यंत या देशात, म्हणजे आता तुमच्या नगरचा कुठचंही गाव घ्या, आमच्या कोकणातलं कुठचं गाव घेऊ किंवा नागपूर जवळचं कुठचं गाव घेऊ, त्या गावामध्ये भारत सरकारचा आणि त्यांचा संबंध काय होता. पोस्ट सर्व्हिस जी आहे आणि रेल्वे, या दोन गोष्टी खेड्यापाड्यातल्या लोकांसाठी भारत सरकारच्या आहेत. तिसरं सैनिक भरती होते आणि निवृत्त सैनिक, त्यांची काय असेल पेन्शन वगैरे, या तीन गोष्टी सोडल्या तर खेड्यातल्या माणसासाठी भारत सरकार नव्हतंच. आमच्यासाठी मंत्रालय आहे, महाराष्ट्र सरकार आहे, जिल्हा परिषद आहे, महापालिका आहे, तालुका पंचायत आहे, याच्या पलीकडे काय संबंध होता. गेल्या 5 वर्षात त्यांनी कतारच तुम्हाला मोठीच्या मोठीच यादी वाचून दाखवली. काय काय आयुष्यमान भारत असेल, गॅस कनेक्शन असेल, शौचालय असेल, वेगवेगळ्या योजना आल्या, इलेक्ट्रिसिटी असेल. कोणी दिली? मोदींनी दिली, भारत सरकारने दिली. पहिल्यांदा भारत सरकार खेड्यापर्यंत जोडण्याच्या शेकडो योजना आल्या. म्हटलं 5 वर्षातला एवढा तो बदल तुम्हाला कळत नाही की भारत सरकार आहे हे खेड्यापाड्यापर्यंत थेट जाऊन पोहोचलं. हा बदल ज्यांना बघता येत नाही त्यांना मी नाही दाखवू शकत. कारण मित्रांनो, सूर्य उगवून उपयोग नसतो, आपले डोळे उघडे असावे लागतात. आपले डोळे उघडे नसले तर सूर्य उगवून उपयोग काय? तुम्ही मला परत विचाराल कुठे आहे सूर्य. परत यांच्या सूर्याची व्याख्या आपल्यापेक्षा वेगळी असते. ते गाणं ना कुठचं तरी असं मुकेशचं गाणं मला आठवतं की हा तुम अगर जिनको रात कहो तो रात कहेंगे, तुमको जो पसंद है वही बात करेंगे. त्यामुळे मग राफेल होतं.
राहुल गांधी म्हणतात ना, मग कागदाचं कसं? ते विमान आहे, त्याच्यात सगळे बसले, आमच्या यशवंत सिन्हापासूनच पडले. राहुल गांधी म्हणतो ना विमान आहे, तसं नसेल, बसले त्याच्यात. हा जो बुद्धिवाद झालेला आहे. आणि कसं होतं हे, माझा एक नाव नाही सांगणार तुम्हाला, तो पुढे मोठ्या एका साप्ताहिकाचा संपादक झाला, कलिग होता माझा. 80 सालची गोष्ट. अचानक त्याचा एकदा मला फोन आला, भाऊ वांग काय टेस्टी असतं रे. म्हटलं तुला आज कळलं? मी कधी खाल्लं नव्हतं. का? आज म्हणे पुष्पाने डब्यातून पाठवलं भाजी पोळी खाल्लीच, वांग काय टेस्टी असतं. मी फोन केला तर पुष्पा म्हणाली वांग्याचं. म्हटलं मग तू वांग? नाही, मी वांग नाही खात. म्हटलं का? त्याने जी स्टोरी सांगितली ना, तो सगळ्या ह्या देशाचा बुद्धिवाद आहे. आता त्याचे वडील लवकर वारले होते आणि आई नोकरी करायची. ते 3 भाऊ हे आजीकडे वाढले. आता आजी आईपेक्षा लाड करणारी असते, मग ती लाडवलेली पोर होती. तसं हा पदू, त्या आजीने पदू वांग खात नाही. म्हटलं पदूला आपण काहीतरी महानच करतो करा, आपण वांग खात. हा अभिमान म्हणून 29 वर्ष वांग खाल्लं. का ते त्याला माहित नाही, मग त्याच्या आजीला माहिती. पण पदू वांग खात नाही. मग पदूला आपण घरात तुम्ही बघा, लहान मुलं असतात, आपण त्यांना लाड करतो थोडे, मग त्यांचा नसत्या गोष्टीत अलंकार तयार माहिती नाही तरी तो त्याचा अभिमान होता त्याला. आणि हे सुद्धा, आणि तो सांगायचा, आम्ही ऐकलो होतो. पण ते त्या दिवशी चुकून त्या डब्यातून आलडी खाल्लं आणि त्याला आवडलं. पण इतके दिवस का खात नव्हता? तसं मोदी काय माहितीच नाही हो. आणि मी म्हणे माझे ब्लॉग तुम्ही वाचा, मला ते नेहमी विनोद वाटतो. हे सगळे बोलतात राजकारणात, तावातावत बोलतात की असे तलवार फिरवत असत ना, तर मोदीला असा फाडून काढतो, खांडोळी करतो, आणि मोदी पलीकडे उभा राहून हा इकडे काय करतोय. हा कल्पनेतल्या मोदीला मारतो आणि मोदी तिकडे उभं राहून याची गंमत बघतो. समोर जा, त्याला समजून घ्यावा लागेल, त्याला हरवायचं, त्याला समजून घ्यावं. मोदीने जसं त्याने सांगितलं की मोदी अनेकदा आपले पत्ते उघडे करून सांगतात. तुम्हाला ते बघता आले पाहिजे, समजून घेता आले पाहिजे. तो असं नाही लपून छपून काही नाही, उघडे पत्ते समोर ठेवतो माणूस. तुम्ही बघायला तर तयार पाहिजे. आता साधी गोष्ट सांगतो, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मला वाटतं ते गठबंधनाची चर्चा आणि सुरू होती. तर त्यावेळेला त्या इंडिया टुडेचा काय कॉन्क्लेव्ह वगैरे होता, त्याच्यात त्या राहुल कंवलने अमित शहाना विचारलं की हो तो सब गठबंधन म्हणणार आहे, अमुक आहे तमुक आहे, मग त्यांचे इतके टक्के होतात, त्यांचे तितके टक्के होतात. अमित शहा कमीत कमी शब्दात बोलणारा माणूस आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात तार करायचे तो कमीत कमी शब्द असतो. अमित शहा अगळबगळ नाही बोलत, मोजके शब्दात. ते म्हणाले उनका पार्टी है, उनका पार्टी का मैं कैसे तय कर सकता, मुझे 50% लाना है. तो माणूस उघडपणे तुम्हाला सांगतो की 50% मला भाजपची मतं मिळवायची आहेत. याचा अर्थ त्यांच्या डोक्यात काय असेल विचार केला तर कळतं की हा माणूस किमान 40% जायचं. 50% ठरवलं तर तुम्ही 40% जात, आणि 40% तर 2/3 मेजॉरिटी पर्यंत जातो. मग हा पत्ते उघडे करतोय तुमच्यासमोर, समजून घ्या ना. तसं मोदी अनेकदा बोलताना सांगतात, समजावतात. 2014 निवडणुकीनंतर पहिल्या लोकसभेत मोदी काय बोलले होते आठवतं तुम्हाला? पहिली लोकसभा, राष्ट्रपतींच्या भाषणाच्या आभार प्रदर्शनाच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं की जे आलेत निवडून ते, नाही आलेत निवडून त्यांचेही पक्ष, आपण सगळे मिळून 4 वर्ष देशासाठी काम करू. वा, शेवटचं 1 वर्ष निवडणुकीसाठी एकमेकांच्या ओरावर बसू, असं ते बोलले. निवडणुकीसाठी शेवटचं 1 वर्ष भांडू, पण सगळे मिळून देशासाठी काम करू 4 वर्ष. यांनी त्या माणसाला 1 दिवस काम करू म्हणजे झोप घेऊ दिली नाही. मोदी काय अजिंक्यवीर नाही, पराक्रमी माणूस नाहीये. मोदी तुमच्या माझ्यासारखा हाडाचा सामान्य माणूस आहे, बुद्धिमान नाही. ही सगळ्यात मोठी कौतुकाची गोष्ट आहे. बुद्धिमान माणसाला डोळ्याला दिसणारं बघता येत नाही, आणि त्यांनी तुमच्या समोर मांडलंय ना की काम करू. तुम्ही केलं असतं तर तुम्हालाही त्याचा, हा मुलगा आहे तो सारखा सांगतो मेरे दादी ने मेरे पप्पा ने असं सांगतो, पण ह्याला दादी तरी कळली का?
तुम्हाला गंमत सांगतो, राजकारणाचं लॉजिक किती विचित्र असतं ते समजून घेण्यासारखं असतं. 79 साली जनता पार्टीचं राज्य होतं आणि झालं, इंदिरा गांधींनी सपाटून मार खाल्ला होता, त्या पण स्वतः पाडल्या होत्या. आणि आमचा तो जो पत्रकारांचा मराठातला ओरिजिनल ग्रुप होता, तसे आम्ही लोणावळ्याला एका मित्राच्या घरी जायचो. आमचा अड्डा असायचा, 2-2 दिवस गप्पा मारत मजा करायचो. आमच्या बायकाही असायच्या. तर सोपारकडची बायको होती, ती राजकारणावर कधी बोलायची ना, बाकी महाभारत काय काय कसल्यावर हे सामाजिक गोष्टी, राजकारणावर नाही बोलायची. त्या दिवशी तिला काय झटका आला माहित नाही. ती म्हणाली हे जनता पार्टीचं सरकार पडणार. मी हैराण झालो, निशा बोलते कशी. मी सगळ्यांना गप्प केले. पहिल्यांदा निशा राजकीय मत व्यक्त करते. सगळ्यांना गप्प केलं. तिला म्हटलं विचार तू कसं काय म्हणत, कोण पाडणार? नाही नाही ते स्वतःच पाडणार म्हणाले. हैराण झालो, स्वतः कसं काय पाडणार? नाही म्हणत ते हे सगळे इंदिरा गांधीच्या विरुद्ध आहेत की नाही. म्हटलं मग मी इंदिरा गांधींनी परवाच म्हटलं ना हे सरकार 5 वर्ष चालणार. मग म्हटलं नाही हे इंदिरा गांधीच्या विरुद्ध आहे. मग ते म्हणणार ही कोण ठरवणार 5 वर्ष चालणार, आम्ही पाडून. आणि 6 महिन्यात मित्रांनो सरकार पडलं. आता साधा विचार करा की आम्ही 6 पत्रकार होतो, आम्ही राजकीय लिहिणारे अभ्यास करणारे होतो, हे ती ओळखू शकली, आम्ही नाही ओळखू शकलो. का तर ती यांचा मूर्खपणा समोर डोळ्याने बघू शकत होती, आम्ही राजकीय चष्म्यातून बघत होतो. निरागस मूल असतं ना, त्याच्या मनात भीती आपण घालतो. नाही तर ते झुरळ उंदीर कोणाला घाबरत नाही, त्याच्या मनात भीती आपण घालतो, त्याला बुद्धिमान आपण बनवतो. एक गोष्ट लक्षात घ्यायची असेल, आई देखील बाळाला दूध पाजते तर त्याला पचेल इतकं त्याच्यात पाणी घालून पातळ करून देते. काही आई वडिलांनी आपल्या मुलांना बुद्धिजीवी बनवायचे म्हणून फार थेट चिकच भरवले, त्यामुळे बुद्धीचं अजीर्ण झाले. आणि त्यामुळे ह्या गोष्टी दिसत नाही. यांना एक गोष्ट कळत नाही की मोदी राजकारणात, दिल्लीच्या राजकारणात आल्यापासून त्यांनी सत्तेचे नियम बदललेत. हे सगळे जे तुम्ही बघता, राजकीय विश्लेषक म्हणून, मुळात तो शब्द मला आवडत नाही. मलाही ते बरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हा शब्द मला आवडत नाही. आणि मी अनेकदा अशा व्यासपीठावरून सांगितलं ज्येष्ठ पत्रकार वगैरे म्हणू नका. ज्येष्ठ याचा अर्थ बेकार आहे सांगायचं नाही म्हणून ज्येष्ठ म्हणतात. ह्याला कुठचं पद नाही असत, हे सांगायचं कसं. म्हणजे शरद पवार हे 95 सालपर्यंत मुख्यमंत्री होते आणि 95 पासून 2004 पर्यंत ते ज्येष्ठ काँग्रेस नेता होते. म्हणजे काय, तो कुठल्याच पदावर नाही. मग सांगायचं कसं, ज्येष्ठ काँग्रेस नेते. आणि 2004 नंतर ते एकदम कृषी मंत्री झाले, मग ज्येष्ठ नव्हते. ते हे जे ज्येष्ठ वगैरे असतात ना सगळे, ते राजकीय अभ्यास न केलेले असतात, ते पोपटपंची करणारे असतात आणि ते त्यांनाच समजलेलं नसतं. त्यांना समजलेलं नसतं. म्हणून त्या तुम्हाला जे मगाशी सांगितलं मी, त्या मिरजच्या संपादिका, त्यांनी त्याला अँटी इन्कम्बन्सी म्हटलं. का म्हणजे मला यातलं काही कळत नाही. यातली सगळ्यात माझी जमेची बाजू अशी आहे की मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी कधीच नव्हतो, मी आर्किटेक्चरचा विद्यार्थी. त्यामुळे राजकीय व्याख्या ज्या डेफिनेशन्स त्याच्यात मी अडकत नाही. मी राजकारण घडामोडी उलगडत गेल्या तशा बघत राजकारण समजत आणि अभ्यासत गेलो. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? मी तुला म्हटलं मला हे अँटी इन्कम्बन्सी तुमच्या व्याख्येतली कळत नाही, पण मी माझ्या आकलेनुसार सांगतो. म्हटलं मी सुट्टी, मला कंटाळा आला की सुट्टी घ्यायला साताऱ्याच्या एका खेड्यामध्ये जातो, दुर्गम खेड आहे तो. म्हटलं आम्ही खेड्यात जातो, तिथे आठवड्याचा बाजार असतो. तर त्या आठवड्याच्या बाजारात 10, 12, 15 किलोमीटरवरून लोक खरेदी करायला येतात, आठवड्याच्या वस्तू खरेदी करतात. मग त्यांना कुठच्या प्रायव्हेट जीप न्यावं लागतो, कोण बसने येतो, कोण सायकल घेऊन येतो. म्हणजे त्याच्या खिशात मर्यादित पैसे असतात, त्याच्याकडे लिस्ट तयार असते. तो त्या बाजारात फिरून 2-2.5 तास हव्या त्या सगळ्या वस्तू खरेदी करतो, कारण त्याला परत उलटी बस पकडायची असते, घर गाठायचं असतं. बस चुकली तर चालत जावं लागेल, जीप नाही मिळाली तर, किंवा अंधार पडेल याची चिंता असते. तो त्या 2-3-2.5 तासात येऊन आणि ते सगळ्या वस्तू आणून घरचे लोक खुश होतात, सगळे आनंदी असतात. ते म्हणाले मग काय झालं? म्हणून त्याला पूर्व इन्कम्बन्सी म्हणतात.
जे काही किडूक मिळूक थोडं फार आहे त्याच्यावर ते खुश असतात, त्यांच्या बजेटमध्ये असतात, ते खुश असतात, त्याला प्रो इन्क्युमन्सी म्हणतात. तर ती म्हणाली मग अँटी इन्क्युमन्सी म्हणजे काय? तर अँटी इन्क्युमन्सी म्हणजे इथले कुठल्या मुंबईतल्या मॉलमध्ये जा, पुण्याच्या दिल्लीच्या मॉलमध्ये जा, 80% लोक उगाच इकडे तिकडे फिरताना दिसतील, काही खरेदी न करता 4 तासांनी बाहेर पडतात आणि म्हणतात घेण्यासारखं काही नव्हतं. त्याला अँटी इन्क्युमन्सी. त्यांच्या पैसे खिशात खुळखुळत आहेत आणि खर्चायचे आहेत, पण नवा आयटम काय नाही म्हणून शोभाडे रडतात, त्याला अँटी इन्क्युमन्सी. आणि मित्रांनो, तिथेच सगळी समस्या सुरू होते, तिथेच सगळी समस्या सुरू होते. राजकीय वाटचालीमध्ये पुरोगामी हे प्रतिगामी का झाले याचं उत्तर तुम्हाला त्याच्यात सापडेल. या सगळ्या गरिबांच्या चळवळी होत्या, गरिबांच्या चळवळी होत्या आणि त्यांना कम्युनिझम कसा कळला नाही बघा. मार्क्स काय म्हणतो? यू हॅव नथिंग टू लूज बट चेन्स. तुम्हाला गुलामी गमावण्यापेक्षा दुसरं काही गमवायला नाहीये असं मार्क्स म्हणतो. नोटाबंदी झाल्यानंतर या देशातल्या 95% लोकांकडे गमावण्यासारख्या बदलण्यासारख्या नव्हत्याच नोटा. बरोबर आहे ना? करेक्ट. जे काय 5% असेल ना, 5%तले 1%तले 1% होते ज्यांच्याकडे थप्प्या होत्या, त्यांच्याकडे थप्प्या होत्या आणि त्यांच्यासाठी सगळे कम्युनिस्ट रडत होते, त्यांच्यासाठी सगळी पुरोगामी रडत होते. हे मार्क्सच्या बाबतीत तरी प्रामाणिक आहेत का नाही? कारण मोदी मार्क्स आणतोय हे पण यांना कळलं नाही. गांधीवाद्यांना मोदी गांधी करतोय कळलं नाही, मार्क्सवाद्यांना मोदी मार्क्सला फॉलो करतोय कळलं नाही. कारण मोदीला कळलं होतं ते लोक बिनतक्रार उभे राहतील, यांच्याकडे बदलायला नोटाच नाहीये, कशाला तक्रार करतील. आणि म्हणून मग तुम्हाला कळेल की हे पुरोगामी नाहीयेत, हे प्रतिगामी झाले. आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण देऊन मी थांबेन. मला जेव्हा सोलापूरला मला बोलवत नाहीत पत्रकार संघात सहसा, कारण मी पत्रकारांचे वागाडे जास्त काढतो. म्हणजे त्या तिथे राष्ट्रवादीचे 3 आमदार होते आणि मग तेव्हा विचार स्वातंत्र्य, आविष्कार स्वातंत्र्य वगैरे वगैरे पोपटपंची झाली की त्यांना म्हटलं बाबा एक गोष्ट लक्षात घ्या की उठसूट तुम्ही तक्रारी करता की पुढारी कसे भ्रष्ट आहेत, कोण किती पैसे खातो, हा आमदार इतके पैसे खातो, तो नगरसेवक पैसे खातो. म्हणले ह्यांनी पैसे खाल्ले नाही तर आपली पोट कशी भरायची? की तुमच्या प्रत्येक पेपरला, तुमच्या पेपरच्या वाढदिवसाला, नेत्याच्या वाढदिवसाला, आणखी कोणाच्या नेत्याच्या, आमदाराच्या, प्रत्येकाच्या वाढदिवसाला पुरवण्या लागतात. त्याला पैसे आमदारांनी आणायचे कडून त्यांच्या वर्षाचे भत्ते आणि सगळे गोळा केले तर 1 महिन्याच्या जाहिरातीतच संपतील. मग पुरवण्याने वर्तमानपत्राला जाहिराती द्यायला त्या पुढाऱ्याने पैसे कुठून आणायचे? सोडून खाल्ले पाहिजेत ना, भ्रष्टाचार केला पाहिजे, नाही तर आपलं पोटपाणी कसं चालेल? हे मी पत्रकार संघाच्या मीटिंग मध्ये बोललो. तिथे जे आमदार होते त्यांनी संपल्यावर मला मिठी मारली, तुम्ही पत्रकारांनाही सोडत नाही हो. त्यामुळे मला बोलवत नाही. पण तिथेही मी हे सांगितलं की ह्या गोष्टी आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. आपल्या जगाकडे डोळसपणे बघता आलं पाहिजे की जग कुठे चाललंय. किती सहजगत्या मोदी हा बिझनेसमन आहे, म्हणजे मारवाडी गुजराती म्हणतात ना तसं तो पक्का बिझनेस. तो सांगितलं त्यांनी, मला वाटतं त्यावेळेला 13च्या याच्यात ते बोलले होते की गुजराती हो तो बिझनेस तो करूंगा, असं त्यांनी एका ठिकाणी बोलले होते. त्यांनी ट्रम्पला कसा वापरला बघा, तो इम्रानला भेटायला गेला तर ट्रम्प खुळ्यासारखं बोलतो. त्याला मोदींनी खाजगीत सांगितलं असणार तू काश्मीरमध्ये मध्यस्थी करणं नको, खाजगीत, कुठे रेकॉर्ड होणार नाही असं. ते ट्रम्प बोलून गेले त्याच्यावर. इम्रान छाती फुगवून आला असा, आणि ती फुगवून आला त्याच्या तिसऱ्या दिवशी 370 बाद झालं, फुगा फुटला. किती आता गंमत अशी की जे खाजगी 2 देशाचे प्रमुख बोलतात ते जाहीर करायचं नसतं. ते ट्रम्प जाहीरपणे बोलला तर मोदी ते कबूल करणार नाही, खाजगीत बोललेलो आहे ते कसं कबूल करणार? पण त्यांनी ट्रम्पला तसं वापरलं बघा. आणि म्हणून इथे एक गोष्ट मजेशीर लक्षात घ्यावी लागते. मला
अनेक जण पुरोगामी मित्र, मी मुळात पुरोगामी चळवळीतून आलेलो आहे. तर तिथे त्या पत्रकार संघातल्या काही तरुण पत्रकारांनी मला असं विचारलं, तुम्ही इतके ज्येष्ठ पत्रकार आहात आणि तुम्ही प्रतिगामी लिखाण कसं करता? मी त्यांना म्हटलो, मला पुरोगामी प्रतिगामी काही कळत नाही, तुम्ही तुमच्याकडून शिकायला तयार आहे. मी तुम्हाला 2 किस्से सांगतो. 1972च्या डिसेंबरमध्ये मुंबईच्या नागपाड्याला महाराष्ट्र कॉलेज आहे, त्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा सेमिनार होता आणि त्याच्यावर तिहेरी तलाक रद्द करावा म्हणून हमीद दलवाईने मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे मोर्चा काढला. त्या मोर्चात भाऊ तोरसेकर होता, हुसेन दलवाई होता, भालचंद्र मुणगेकर होता, तुमच्या समर खडसचे वडील मोहम्मद खडस होते, आम्ही होतो. मी आज सुद्धा ट्रिपल तलाकच्या विरुद्धच आहे. हुसेन दलवाई कुठे आहेत? भालचंद्र मुणगेकर कुठे आहेत? मग सांगावं की तेव्हा पुरोगामी होतो की आज पुरोगामी आहे? तुम्ही सांगा. मी तेव्हा जर ती भूमिका पुरोगामी असेल तर आज सुद्धा पुरोगामी आणि मी पुरोगामी आहे. आणि मग हुसेन दलवाई प्रतिगामी झाले, भालचंद्र मुणगेकर प्रतिगामी. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की संघाच्या किंवा भाजपच्या किंवा मोदीच्या विरोधात इतके टोकाला गेलेले आहेत की ते कोणाशी हातमिळवणी करायला तयार, कोणाशी ते देशाविरुद्ध जायला तयार आहे. ते कदाचित स्वतःला भोसकून घ्यायलाही तयार होते की मोदी जाईल हा 50 वर्षाचा येईल, तू कोण सांगणार? कशाला विरोध करतोय माहिती, याला पुरोगामी म्हणत नाही. मी पुरोगामी चळवळीतून आले, आज सुद्धा मीच पुरोगामी आहे, कारण हे प्रतिगामी झाले. मी त्यांना सांगतो की तुम्ही प्रतिगामी झाले, मी नाही. मी आज सुद्धा पुरोगामी आहे, कारण मी स्वतःचा विचार करू शकतो. तुम्ही खोड्यासारखे अलीकडचं भुंकलं म्हणून पलीकडचं भुंकताय असं करता. का भुंकतो माहित नाही, अशा रीतीने. आणि ते स्वतःला बुद्धिजीवी म्हणतात, ते स्वतःला बुद्धिजीवी म्हणतात. म्हणून सुनीलने जे पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही सगळे बुद्धिजीवी आहात, तुम्ही घाबरलो मी कोणासमोर बोलायला. आणि तुझं काय तो सुनील चोपडा वगैरे ते टीव्हीवरचे सापळा कसा असतो बघा. मी लिहिलेला एक माझा लेख आहे ब्लॉगवरचा की JNU मध्ये जे तुकडे हो गया अशी घोषणा झाली, त्यानंतर ज्या पद्धतीचं मोदींनी राजकारण केलं, मी पुरोगाम्यानं सावध केलं, मूर्खानो हा सापळा आहे, तुम्हाला सगळ्यांना अँटी नॅशनल ठरवायचा सापळा आहे, पण हे तू कोण सांगणार? सापळा लावला, आम्ही आज जाऊन तो तोडू. काम उत्तर मिळाली आहेत, आज सगळे तुम्ही अँटी नॅशनल ठरताय, तर त्याचं कारण समजून घ्या, त्याचा विचार करा. पण ह्या देशात विचार स्वातंत्र्याची लढाई अशी आहे की विचार न करण्यासाठी. स्वातंत्र्य कसं आहे तर विचार नाही करणार. अरे काल का हरला त्याचा जो विचार करणार नसाल तर पुढे लढता येत नाही. तेव्हा काल का चुकलो, काल का चुकलो याचा जर तुम्ही विचार करणार नसाल तर मग तुम्ही लढाई जिंकू शकत नाही. विचार कशासाठी करतो माणूस, मी काल कुठे चुकलो. विराट कोहली वर्ल्ड कप हरल्यानंतर ते सगळ्या त्या सामन्याचे अभ्यास करतात आणि पुढची स्ट्रॅटेजी ठरवतात. आपल्याकडे इतका निर्बुद्ध प्रकार असतो की तो अँकर असतो, तो विचारतो पत्रकार, अच्छा आपकी स्ट्रॅटेजी काय आहे? स्ट्रॅटेजी म्हणजे रणनीती असते, ती जाहीररित्या सांगता येते का? नाही, आम्ही परवा बालाकोटवर ती विमानं इकडून उडवणार, 16 विमानं अशी सोडणार, असं सांगणार का? अरे षटकर्ण विद्यते मंत्र, वा वा, जे जाहीर होतं 2 माणसांपलीकडे 3ऱ्या माणसाला कळलं, 6 कानांना कळलं तर गोपनीयता संपते. आणि याचा वापर किती बारकाईने येतो बघा. तुम्हाला आठवत असेल सर्जिकल स्ट्राईक, तर सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेला बरखादत NDTVवर होते आणि बरखादत ते सगळ्या रिटायर्ड जनरल्सना बोलवून विचारत होते, वेगवेगळे प्रश्न द्यायचे. पण त्याच्यात ती एक मला तर 2-3दा झालं मला खटकलं, हा प्रश्न काय विचारते. सो मिलिटरी ऑप्शन इज ऑफ द टेबल असं ती सारखं विचारते. आणि ते म्हणायचे नाही मिलिटरीमध्ये मग ते एस्केलेशन असतं, असं वाढत गेलं तर काही युद्ध होईल का, मिलिटरी ऑप्शन नाही असं ते जनरल सांगायचे.
तिथे लागोपाठ ही बोलते म्हटलं मला लक्षात आलं की ही पाकिस्तान्यांना सिग्नल देते की मिलिटरी ऍक्शन होणार नाही. आता फरक लक्षात घ्या की हे अर्णब गोस्वामी बोलला असताना तर त्याच्यावर पाकिस्तान विश्वास ठेवणार नाही, पण बरखादत बोलली तर पाकिस्तानी विश्वास ठेवणार. त्यामुळे बरखादत कडून हे बोलवून घेण्यासाठीच ते जनरल पाठवले होते की शत्रू गाफील असला तर नेमका हल्ला करता येतो, शाहिस्तेखानाची बोटं तुटतात. वा वा वा. कसा फरक असतो. तर तुमच्या नकळत म्हणजे या पुरोगाम्यांना मोदी इतके अलगद वापरून घेतात, त्यांना आपला गळा कधी कापला जातो त्यांचाही त्यांना कळत. बंगालमध्ये आता बोलला सुनी एक सीपीएमचा खासदार आलेला नाही निवडून, नॉट अ सिंगल. गंमताची जिथे त्यांचं काहीच नाही त्या डीएमकेच्या मदतीमुळे 2 आले आणि केरळात 1 आले. कुठे संपले, का संपले याचा विचार करणार की नाही तुम्ही? नाही, विचार नाही करणार. आम्हाला विचार स्वातंत्र्य पाहिजे. काय मागतोय काय बोलतोय त्याचा पत्ता नाही. आणि अशा लोकांना आपण बुद्धिजीवी म्हणतो, अशा लोकांना आपण बुद्धिजीवी म्हणतो. आणि यात 70 वर्ष गेली मित्रांनो. मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा. मोदी हा माणूस का महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगून संपेल. कारण मुळात जी या देशातली पुरोगामी चळवळ होती, या देशाला प्रगतीकडे नेणारा जो विचार होता, तो जेव्हा प्रतिगाम्यांच्या हाती गेला त्यातून तो परत पुरोगामी मार्गावर आणण्याचं काम मोदींनी केलेलं. हमीद दलवाईची चळवळ आहे, ट्रिपल तलाक. हमीद दलवाईची चळवळ 1960 सालापासून हमीद दलवाईने ट्रिपल तलाकची चळवळ केली. पण मोदी हा साक्षात रामाचा अवतार आहे. त्याचा पाय ज्याला लागेल त्याचे अहिल्य होते. ती अहिल्याची गोष्ट आहे, काल्पनिक भाकड कथा आहे नाही मित्रांनो, खरी कथा आहे. तुम्ही का नाही, तुम्ही त्याचं स्वागत करायला का आला नाही, तुम्ही श्रेय घ्यायला अरे बा ही चळवळ आमच्या हमीदने सुरू केली. नाही, किती मूर्ख आहेत बघा, ते त्याला विरोधाला उभे राहील. आणि हे कसं असतं, काय झालंय 5 वर्षात काय झालंय याच्या एका छोट्या गोष्टीत उत्तर देऊन मी थांबेन, कारण हा वेळ झालेली आहे. मित्रांनो, एक गाव होतं आणि गावामध्ये अमावस्येची रात्र होती आणि गाव पाटलाचा दरारा खूप होता. आणि त्या दराऱ्यामध्ये म्हातारी आजारी पडली. आता तिला डॉक्टरकडे नेलं पाहिजे, नाही तर काही खरं नाही. पाटील 2 गाड्यांना सांगतो जा पटकन, कारण गावाबाहेर नदी असते आणि नदी क्रॉस केल्याशिवाय डॉक्टरकडे जाता येणार नाही. तो जा नावाडी आणि होडी बघून या पटकन. अर्धा तास बिचारे गडी पळापळ करतात, तो होडी जागेवर आहे पण नावाडी नाही. तर पाटील बुद्धिजीवी होते, सेक्युलर होते, ते मला घोड्याने नावाडीनं काय होडी आहे ना, चला तुम्ही 4 गडी बसा, तुम्ही वल्ली मारा म्हणे, नावाडी कशाला लागतो, तो आणखी काय करतो, चला म्हातारीला उचला. होडीत ठेवलं आणि बसले. 2 गडी बसले, वल्ली मारतायत, दमले, घामाघूम झाली. जेव्हा दुसरे दोघे बसा, होडी आणलेत कशाला, आपल्याला गेलं पाहिजे, पोचलं पाहिजे. ते दमले, परत पहिले दोघे बसले. असं होता होता मित्रांनो पहाट झाली. पलीकडचा किनारा काही येईल उजाडलं, बघतात तर हाच किनारा सुटला. पाटील म्हणाले काय झालं, नाही मागे दोरी बांधली ती सोडायची नाही. 70 वर्ष गेली म्हणजे काय कळलं. हा जो आलाय नावाडी, त्याने पहिलं काम केलं असेल की 370ची होडी अशीच बांधलेली, तुम्ही मारताय त्याला हात लावू नका. काय करणार, पदू वांग खात नाही. 70 वर्ष पदू वांग खात नाही. झालं 2 दिवसात, आज राज्यसभेत उद्या लोकसभेत. सगळ्या मूर्खांना एवढी गोष्ट कळत नाही. मी त्या ब्लॉगवर माझ्या मुद्दाने फोटो टाकला होता. मला कसं असं माहिती का,
अति विचार करतो माणूस ना, त्याला साध्या साध्या गोष्टी कळत नाही. आणि ते बुद्धिमान मोठे न्यूटन सारखा शास्त्रज्ञ, तुम्ही ती गोष्ट वाचली असेल की त्यानं मांजर पाळली होती, मग तिच्यासाठी खोका होता, तर ते त्याला पिल्लं झाले म्हणून 2 भोकं पाडले, एक मोठं भोक आणि छोटं भोक. आता मोठ्या भोकातून पिल्लं बाहेर पडली असते की, पण ते छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करत नाही, छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करत. त्यामुळे या लोकांची अडचण ती असते की छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करत नाही. ही योजना थेट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, लोकांच्या आयुष्यात फरक पडला पाहिजे. हे कळण्यासाठी तिथे तसा माणूस यावा लागतो. तो नावाडियास नसला तर ती दोरी सुटत नाही आणि होडी जागची हलत नाही. वल्ली किती मारा, काही उपयोग नसतो. आणि हे मी गेल्या वर्षीच्या दिवाळीमध्ये आसामला गेलो. तुम्ही सांगतो सामान्य माणसाला कसं कळतं, मी कुठून आकडा काढतो, 300चा आकडा मी कुठून काढतो, तर त्या माणसाकडून सामान्य मला कळतं. सायकिया नावाचा माणूस होता. आम्ही गुवाहाटीहून जोरहाटला गेलो, तर ते मला त्या 3 स्टार हॉटेलमधलं जेवण इथल्यासारखं ते पनीर कंटाळलं. बायकोला म्हटलं आपण टपरीवर खाऊन बघू जरा. त्याच्याकडे दाल चावल होता. म्हटलं ते तो सायकिया म्हणून होता, तो बायको त्याची आणि 2 मुलं तिथेच त्या रस्त्याच्या कडेला हायवेचं 6 पदरी हायवेचं, शिलाँग हायवेचं काम चालू होतं. ते बोलता बोलू मला सगळं खटकलं का मुंबईहून आलोय म्हटलं. तेव्हा मोदी उधर आहे का वापस, मोदी आहे का. मला कुतूहल वाटलं, हा माणूस रस्त्यावर ह्याला मोदी कशाला परत पाहिजे. मी त्याच्याशी मुद्दाम उफराट बोलत गेलो. तो तावाने कशी मोदींची बाजू घेऊन माझ्याशी बोलत होता. नहीं अच्छा करेगा काम, अच्छा करेगा. ये अभी रास्ता हो जाएगा, वो हमारे बच्चे को हॉटेल हो जाएगा. म्हटलं कसं काय हॉटेल होणार. तो नाही. मग त्याने मला दाखवलं कसं तो गटर आधी बांधून घेत आहेत, मग 6 पदरी रस्ता होईल, तुमच्यासारख्या खूप गाड्या येतील, मग गाडीवर धंदा होईल, तिथे जागा घेऊन मी किंवा माझा मुलगा का ना हॉटेल करेल. मी त्याला दिवचत होतो. तो मला काय मोदी करणार म्हटलं. 4 वर्ष त्याची गेली संपून. तो मला वो नाही बात है, अच्छा काम स्लो होता है, अच्छा काम स्लो होता है. हाँ मान तो इसके पहले क्या होता, इलेक्शन आएगा तो रास्ता बनता था, 6 महीने में रास्ता खत्म, फिर अगला चुनाव. कसं सांगतोय बघा तो. पण जेवढा त्याला दिवसात गेलो त्याने शेवटी जो षटकार मारला, माझं थोड बंद झाला. त्याने मला 2 सरकार मधला फरक सांगितला. तुम्हाला ये जमीन है ना, ये जमीन ये मोदी पैदा नहीं किया है, ये पहले से है. डांबर तो मिलता है, सीमेंट भी मिलता है, तो पहला गवर्नमेंट क्यों नहीं बनाया. 2 सरकार मधला फरक सांगतो तो माणूस. की मोदी काही नवं करत नाही, पण तो करतोय, आधीचे करतच नव्हते. हा फरक आहे. काम किती झालंय गुंजा मस्त मित्रांनो. मी इथून परत मुंबईला जाणार आहे. कदाचित पाऊस पडेल, कुठेतरी अडकेल, पण कदाचित लोणावळ्याला पोहोचेल, कदाचित पुण्यापर्यंत पोहोचेल, पण कुठेतरी पोहोचेल. 70 वर्ष आपण कुठे पोहोचलो नाही, तर का पोहोचलो नाही याचा विचार व्हायला पाहिजे. दुर्दैव असे आपल्या देशातले इतकी वर्ष या देशाने बुद्धिजीवांवर विश्वास ठेवला. आणि या सामान्य माणसाला मोठी माणसं शिकलेली आहेत, बुद्धिमान आहेत, पण बुद्धिमान नसलेली खेड्यातली माणसं मला मी गावात जाऊन राहतो, त्याचं कारण मेंदू फ्रेश होतो माझा. तिथे कोण बुद्धिजीवी नसतो. टपरीवर चावडीवर बसून अगळ बगळ गप्पा मारायचे, पण ते असं बेसिक सांगतात. असं एका गावातली गोष्ट सांगतो की बुद्धिजीवीला खाज किती असते, आपलं अक्कल शहाणपणा सांगायची. असं एक काय बोला प्राध्यापक वगैरे कोणतरी बुद्धिजीवी आला त्या गावामध्ये आणि बसमधून उतरला आणि त्याला जायचं होतं. ते गाव 3.5-4 किलोमीटर आत होतं, तिथे जायची काही सोय नव्हती. टपरी विचारलं काय रिक्षा विक्षा नाही का, तो नाही बस. ते बस आहे पण संध्याकाळी 5ला आहे. अरे बापरे, म्हणून 4 तास इथे बसवावं लागेल. मग जा म्हणे चालत, काय जास्त नाही, 3-4 किलोमीटर आहे. एवढं चालत पुढे धुळीच्या रस्त्यात. तेवढ्यात एक बैलगाडी जात असे. का टपरीवाला समजा तो त्याच गावातला आहे, तू घेऊन जाईल तुम्हाला बैलगाडी नाही तो बसा म्हणा. नाही मग जातो. थोडे आम्ही ह्यांना घेऊन जा, ह्यांना शिंदीलाच जायचे. प्राध्यापक मस्कर बसत.
तो आपला चाबूक मारून त्या बैलाला 2-4 शिव्या हाणत गाडी हाकत असतो. आता इतकी शांतता बुद्धिजीवी वर्गाला परवडत नाही. तो म्हणतात काय रे किती शिक्षण झालंय? अहो 3रीत नापास झालो, बापाने काढला, मग बैला हाकतोय, म्हणाला शेती करतोय. चल तुला एक प्रश्न विचारू का? नाही ना, 3रीत शाळा सोडली, आता कुठला प्रश्न विचारतो? मग शाळेत गेलो नसतो का तुमच्याकडे प्राध्यापक काय तर झालो असतो, म्हणून साहेब झालो असतो. तरी त्याला आपलं शहाणपण सांगायची इतकी उर्मी असते. त्यामुळे आपण असं करू पहिलं म्हणून काय. त्यामुळे मी तुला एक प्रश्न विचारतो, तुला उत्तर आलं नाही तर तुम्हाला 10च रुपये द्यायचे. आणि तू मला एक प्रश्न विचार, मला उत्तर देता आलं, मी तुला 100 रुपये देईन. तुला 100 रुपये? हो म्हणा. 1 मिनिट थांबवून तो बंडीत हार घालतो आणि 10 रुपये आहेत की नाही आधी चेक करतो. म्हणाला विचारत. आता प्राध्यापक मजकूर म्हणजे कसे असतात? राजदीप सरदेसाई, वागळे, सगळं जग दे अक्कल काय ती माझ्याकडे. तसे ते प्राध्यापक मजकूर म्हणतात जाऊन दे तूच पहिला प्रश्न विचारून घे. तुम्ही मी विचारू म्हणतात जरा 1 मिनिट. आणि तो विचार करून त्यांना म्हणतो, ज्याला मगरीसारखी शेपूट आहे, गरुडासारखे पंख आहेत, हत्तीसारखे पाय आहेत आणि उंटासारखं तोंड आहे, असा प्राणी कोण? हा जीवशास्त्रातला प्रश्न आहे. कसलं शास्त्र? मला प्राण्याचं नाव सांगा, बाकी काय नाही. तर प्राध्यापक खूप डोकं खाजवतात पण काय होत नाही. शेवटी त्याला विचारतं खरंच असा प्राणी आहे का? बघा आहे उत्तर मलाच विचारता तुम्ही प्रश्न विचारत. प्राध्यापक मजकूर आणखी 5-10 मिनिटं डोकं खाजवतात. त्यांना काही सुचत नाही. ते पाकिट काढतात, 100 रुपयाची नोट त्याला देतात. तो पहिला उचलून ना ते बडगीत. आता तुमचा प्रश्न विचार. प्राध्यापक म्हणतात तू मगाशी जो प्राणी सांगितलास ना तो कोण आहे? तो बोला थांबा, तिच्यातून 10 रुपये त्याचं नाव राम्याने अमित शहा आहे. कधी बहुमत घेऊन गेला पत्ता ते. मला आमचा एक पुरोगामी 2-3 पत्रकार मित्र आहेत, त्यांच्याशी वाद झाला होता. ते मला म्हणाले की मोदींपेक्षा वाजपेयी बरे होते. म्हणलं मग त्यांना टिकवायचं होते, आलेच नसतं. तो म्हणलं काळजी करू नका, अजून 10 वर्ष थांब. 10 वर्षांना तुम्ही हमखास सांगणार की याच्यापेक्षा मोदी बरे होते. तुम्हाला कोणापेक्षा? गांधीजी आहेत ना, आपला मोदी आहेत ना, त्यांच्या मागे दीनदयाळ उपाध्याय आणि गांधीजींचे फोटो असतात. म्हणून तो नंतर येणार आहे ना, त्याच्या मागे सावरकर आणि चाणक्यांचे फोटो असतात. तुम्ही काय बोला बघा, तुम्हाला कळत नाही. माझा व्हिडिओ आहे, मुद्दाम बघा तुम्ही. सरकार स्थापन नवीन झाल्यानंतर जेव्हा अमित शहा गृहमंत्री झाले तेव्हा माझा व्हिडिओ आहे. त्याच्यात मी म्हटलंय आता 2 सरकार आहेत, एक मोदी आणि एक शहा. मोदी परराष्ट्र आणि अर्थकारण बघतील आणि इथला सगळा कारभार अमित शहा सांभाळतील. हे 370 जाऊन अमित शहा चिदंबरमला 8% पर्यंत त्यांना कळलं नाही. साध्या गोष्टी कळत नाही. समस्या ती असते, साध्या गोष्टी नाही कळत. आणि आईन्स्टाईन म्हणतो की कुठलीही सोपी गोष्ट अतिशय गुंतागुंतीची करून सांगणारा बुद्धिमान असतो. अडाणी माणूस सामान्य असतो. तुम्हाला ती चिमणरावाच्या कथा आहेत त्याच्यातली गोष्ट माहिती असेल. ते चिमणराव आपल्या मुलांना सायन्स शिकवायला बसतात आणि मग ते स्त्री केसर असतं, पू केसर असतं वगैरे वगैरे. तो त्यांचा मुलगा म्हणतो अच्छा म्हणजे ते नवरा बायको असतो तेच ना. असला प्रकार आहे. कुठची गोष्ट गुंतागुंतीची करून कॉम्प्लिकेटेड करून सांगितली जाते, पण त्यातला आशय लोकांपर्यंत पोहोचू दिला जात नाही. आणि तो जर आशय लोकांना समजला तर कदाचित लोक शहाणे होतील. याची ज्यांना भीती असते ते प्रतिगामी असतात, ते ग्रंथप्रामाण्यवादी असतात. मोदी हा अत्यंत पुरोगामी माणूस आहे आणि तुम्हाला त्याची उदाहरणं दिली की त्याने मार्क्स वापरून दाखवलं. हा माणूस काय करतोय हे जाणून घ्यायला लोक तयार नाहीत. यांनी सगळे निकष बदललेत, मोजपट्टी बदलली. मी माझ्या मुलीवर पुस्तक लिहिलंय. तिला लहानपणी मला जवळजवळ 6 वर्षाची होईपर्यंत सांभाळावं लागलं. तिचा अभ्यास पण मी पुढच्या काळात घेतला.
पण ती 5 वर्षाची असतानाच्या काळात मी तिच्याशी जे वागलो, तिच्या अकलेनुसार तिला काही खोट्या गोष्टी सांगितल्या, गमतीशीर भ्रामक गोष्टी सांगितल्या. आज ती IAS होऊन गेली आहे आणि त्याच्यानंतर मी तसं बघायला गेलं की समोर बोलणार नाही, पण बाकीच्यांना सांगेल बापाला म्हातारचं लागलं. या देशातल्या बुद्धिजीवींची ती अवस्था झालेली. रस्त्यावरचा सामान्य माणूस त्यांना बेअक्कल समजायला लागला आणि तेही त्यांना अजून कळत नाही. अजूनही ते त्याच चाकोरीतून बोलतात, त्या चाकोरीतून बाहेर पडायला घाबरतात, वांग खायला घाबरतात. का ते त्यांना माहिती नसतं. भ्रामकता जी असते, एकदा कसं असतं की बुद्धी याचा अर्थ विवेक बुद्धी असते. हे एक पाठ करून बसले, त्याच्यानंतरच्या काळात म्हणजे गवाबेरीने त्यावेळेला 74 साली लिहिलेला एक सोबत मला लेख मला आठवतं, त्यांनी फार छान लिहिलं होतं की मार्क्सवाद्यांच्या हिशोबामध्ये मार्क्स पूर्वी जगच नव्हतं. मार्क्सने मार्क्सवाद मांडण्यापूर्वी जग नव्हतं आणि असेल तर मार्क्स म्हणतो तसंच होतं. ही एकदा तुम्ही समजूत करून घेतली की त्यातून नाही बाहेर पडता येत. पण समजातून बाहेर पडता आलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शरीराला बांधलेले जे साखळदंड आहेत ते तोडता येतील, पण मनाचे साखळदंड तोडणं फार अवघड असतं. दुर्दैवाने या देशातल्या बुद्धिजीवी साखळदंडात अडकलेले आहेत आणि ते एका चाकोरीतून विचार करतायत, ते कालबाह्य झालेले. मार्क्सने स्वप्नात सुद्धा, मार्क्सने औद्योगिक क्रांती बघितली, त्याच्यावर आधारित अर्थशास्त्राचे सिद्धांत मांडले, पण मावच्या कल्पनेत सुद्धा तंत्रज्ञान क्रांती नव्हती. आज किती मार्क कालबाह्य झालाय समजा, किती कालबाह्य झाले, पण हे त्याला पकडू नयेत, ते त्यातून बाहेर पडणार नाहीत. आणि त्याला ते अक्कल समजतात, त्याला ते बुद्धी समजतात आणि त्यामुळे हा सगळा बुद्धिजीवींचा वर्ग जो आहे तो त्या चाकोरीतून अडकला आणि त्यांना कळत नाहीये की आपण आउटडेटेड झालोय, आपण कालबाह्य झालोय, आपण बोलतोय त्याच्यात तथ्य राहिलेलं नाही, पण ते बोलत राहतात, तेच बोलत राहतात. रोबोट्स झालेत, रोबोट्स झालेत. त्यामुळे त्यातून ते बाहेर पडणार नाही आणि प्रतिगामी असतो तो हळूहळू संपून जातो. कालौघात तो नष्ट होतो, त्याला पर्याय नसतो. त्याला धक्का द्यायला सुनीलने त्रिपुरात जाण्याची आवश्यकता होती, उभं राहण्याची आवश्यकता होती की कोणतरी धडक देतोय, कोणतरी धडक देतोय. हे झालं की शेवटी आपण सायन्सचा नियम असतो ना, तो ॲमिबा जो असतो त्याचं केंद्र विभाजन होतं आणि मग केंद्राभोवती ते मटेरियल जमा होतं. नेतृत्व संघटना ही तशी असते. नेता उभा राहावा लागतो, तो ठाम उभा राहिला, त्याच्या भोवती लोक जमतात. आज भाजपने बाकीच्या पक्षातले लोक येत आहेत, ते भाजपत निवडून येण्यासाठी सुद्धा येतात अशी भीती नाही. त्यांना असं वाटतं की पवारांच्या पक्षात राहिलं तर आहे ती पापडीच मतं कमी होती, आपल्याला मिळणारी पण जातील का आता पवारांबरोबर आहे, म्हणून लोक जात आहेत, म्हणून लोक जातात. शेवटी गंमत अशी असते की ते पारडं खाली जातं, त्यातला तो बटाटा उचला की पारडं वर येतं. नेतृत्व ते असतं, नेतृत्व ते असतं जे टाकल्यानंतर पारडं खाली जातं. फरक लक्षात घ्या की वर्षानुवर्ष पवार निवडून येणारे शोधत राहिले. आज ज्यांना निवडून यायचंय ते मोदीला शोधतात. दोन राजकारणातलं. आणि काळजी करू नका, कोण येत आहेत, बाहेरचे येत आहेत का, बाहेरचे किती येतात हे बघू नका. मी शेवट आता करतो. आमच्या मालवणीत एक म्हण आहे, मी कोकणचा आहे, मालवणी आहे. आमच्या भाषेत एक म्हण आहे की मासो देवचं पण कोण दाखवू नये. म्हणजे ह्या कोकणातल्या नद्या ह्या उन्हाळ्यात अडतात आणि मग कुठे कुठे ठराविक जागी डोहात पाणी अडकून पडलेलं असतं, तिथेच मासा असतो. तर तिथे गळ टाकला तर मासा मिळतो. तो जो डोह असतो त्याला आमच्याकडे कोंड म्हणतात. कोंडीत पाणी असतं आणि तिथे त्या आडोशाला मासे असतात, गळ टाकला तर मिळतो. तर मी जर तो मासा पकडून गळ घेऊन येतोय आणि समोरच्याने विचारलं काही मिळालं, कुठे मिळाला मासा, तर त्याला कुठे मिळतोय सांगायचं नाही, मासा देऊन टाकायचा. अमित शहा, मोदी, देवेंद्र हे मंत्रिपद देतात, आमदारकी देतात,
कार्यकारिणीत घेत नाहीत. जय हिंद, जय महाराष्ट्र.